तू शक्ती, तू भक्ती, प्रत्येक क्षेत्रात गाठत नवी उंची, तूच आहेस जिद्द, तूच कर्तृत्वाची निशाणी, संघर्षातून साकारतेस नवी कहाणी, नारी तू नारायणी. यंदाच्या नवरात्र उत्सवात आम्ही घेऊन येत आहोत 9 दिवसांची एक अनोखी मालिका, जिथे उलगडल्या जातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांच्या प्रेरणादायी कथा. नारी तू नारायणी. साहित्य, विज्ञान, शिक्षण, प्रशासन किंवा राजकारण, क्षेत्र कोणतेही असो, प्रत्येक क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर महिलांनी उमटवलेला अमिट ठसा आणि स्थानिक पातळीवरील महिलांनी जपलेला तोच वसा, याची अनोखी कहाणी नारी तू नारायणी. यंदाच्या नवरात्रोत्सवात पाहायला विसरू नका स्त्री शक्तीचा हा महोत्सव तुमच्या आवडत्या आर चॅनलवर. घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत रोज रात्रीच्या 8:30च्या बातमीपत्रासोबत, पुनःप्रसारण दुसऱ्या दिवशी सकाळी 8:30 आणि दुपारी 2च्या बातमीपत्रासोबत. याचे प्रायोजक आहेत SSV ज्वेलर्स. आभूषणांमधून सौंदर्य आणि कर्तृत्वामधून गौरव. आर चॅनल, सर्वांच्या घराघरात, प्रत्येकाच्या मनामनात. नमस्कार, मी सौ रूपा दड्डे. आजच्या आपल्या नारी तू नारायणी या नवरात्र स्पेशल कार्यक्रमामध्ये सर्व दर्शकांचं हार्दिक स्वागत करते. नमस्कार, मी विशाखा जोशी. रान फुलावून फुलणे माझे हट्टी ग, 6 ऋतूंची जन्माने मी कट्टी ग, मैत्रीण माझी मीच, मलाच अप्रूप माझे ग, आनंदी मी, आनंदाची युक्ती ग, दर्या 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 ग, उरात 100 लाटा ग, लखलख मोती माझ्या आत, कशा मी वेचू आता ग, वाटा 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 ग, चालीन तितक्या वाटा ग, माथी छाया पायी ऊन, प्रवास माझा उफराटा ग. आजची आपली नारी तू नारायणी या शृंखलेतील 3री माळ आपण समर्पित करतोय भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या विद्वत्तेला आणि समर्पणाला. खरं तर आपल्याकडं श्रावण महिन्याची चाहूल लागली की सृष्टीमध्ये एक चैतन्य नांदायला लागतं. पंचमीपासून सुरू होणारी सणांची रेलचेल पार दिवाळीपर्यंत आपल्याला संस्कार आणि संस्कृतीचा पाठ देतानाच मानवी जीवनात अपरिमित ऊर्जा प्रवाहित करते. बाप्पांना निरोप देताना हळवं आणि कातर झालेलं मन पितृपक्ष संपला की मग नवरात्रीच्या स्वागतासाठी उत्सुक असतं. आणि आश्विन महिन्यातील शुक्ल पक्ष प्रतिपदेपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होते. जवळपास संपूर्ण भारतभर साजरा होणारा हा हिंदूंचा सण. घरामध्ये देवीची स्थापना करून नंदादीप प्रज्वलित करून आदी मायेच्या 9 रूपांची मनोभावे सेवा केली जाते. आपणही या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या आतील सत्व आणि स्वत्व याचा दीप प्रज्वलित करूया. आजच्या भागामध्ये आपण अभिवादन करणार आहोत अशा नारायणीला जिच्या एका हातात लेखणी आणि दुसऱ्या हातात स्टेथोस्कोप आहे. रुग्णांना जीवनदान देणारे, निरनिराळ्या आजारांमधून, वेदनेतून रुग्णांना मुक्तता देणारे असे डॉक्टर्स आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहेत. त्यांच्या हातात आपल्या आयुष्याचा दोर सोपवून मोठ्या विश्वासाने आपण निर्धास्त होतो. डॉक्टर्सना आपण परमेश्वराचे प्रतिरूप मानतो. अशा या अत्यंत महत्त्वपूर्ण क्षेत्रामध्ये अनेक महिलांनी आपले मौलिक योगदान दिले आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा, त्यांच्या यशोगाथेचा आढावा आपण आजच्या भागात करून घेणार आहोत. आरोग्य हे समाजाचं मूळ आहे आणि आरोग्य सेवेच्या क्षेत्रात महिलांनी आपल्या कर्तृत्वानं नवी उंची गाठली आहे. वैद्यकीय सेवा, शास्त्रीय संशोधन आणि नवनवीन उपचार पद्धतींच्या माध्यमातून या नवदुर्गांनी लाखो लोकांचं जीवन वाचवलं आहे. चला भेटूया त्या 9 महिलांना ज्यांनी वैद्यकीय क्षेत्रात अनमोल योगदान दिलंय. आनंदीबाई जोशी, भारतीय वैद्यकीय क्षेत्रात महिलांसाठी नवीन दरवाजे उघडणाऱ्या पहिल्या भारतीय महिला डॉक्टर. त्या काळात वैद्यकीय शिक्षण घेणं महिलांसाठी अशक्यप्राय होतं.
पण आनंदीबाईंनी या प्रतिकूल परिस्थितीला तोंड देऊन डॉक्टर होण्याचं स्वप्न साकारलं. 1986 साली अमेरिकेत डॉक्टरी शिक्षण घेऊन भारतात परतणाऱ्या आनंदीबाई जोशी यांनी भारतीय वैद्यकीय क्षेत्रात महिलांच्या सहभागासाठी आदर्श निर्माण केला. त्यांच्या चिकाटीमुळे आज हजारो महिलांना वैद्यकीय शिक्षण घेण्याची प्रेरणा मिळाली आहे. डॉक्टर सुभद्रा जोशी लोककल्याणासाठी समर्पित डॉक्टर, ज्यांनी ग्रामीण भागातील महिलांसाठी आरोग्य सेवा आणि जनजागृती कार्यक्रम राबवले. डॉक्टर सुभद्रा जोशी यांनी आपलं संपूर्ण जीवन ग्रामीण आणि वंचित वर्गातील लोकांच्या आरोग्य सेवेसाठी समर्पित केलं. त्यांनी महिला आरोग्य, गरोदरपणाच्या काळातील काळजी आणि नवजात शिशूंच्या देखभालीसाठी अनेक उपक्रम सुरू केले. डॉक्टर इंदिरा हिंदुजा भारतात पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीच्या जन्मात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या डॉक्टर. त्यांनी इन विट्रो फर्टिलायझेशनच्या प्रक्रियेत महत्वपूर्ण कामगिरी केली. 1986 साली मुंबईत भारताचा पहिला टेस्ट ट्यूब बेबी जन्माला आल्यावर डॉक्टर इंदिरा हिंदुजा यांचं नाव देशभरात गाजलं. त्यांनी निसंतान जोडप्यांना पालकत्वाची नवी आशा दिली आणि त्यांच्या संशोधनामुळे भारतातील प्रजननशास्त्राला नवी दिशा मिळाली. डॉक्टर कामिनी राव भारतातील प्रजननशास्त्र क्षेत्रातील एक अग्रणी नाव. त्यांनी वंध्यत्वाच्या उपचारात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून असंख्य जोडप्यांना पालकत्वाची संधी दिली. डॉक्टर कामिनी राव यांनी प्रजननशास्त्रातील आधुनिक उपचार पद्धतींचा विकास केला. त्यांनी अनेक नवीन तंत्रज्ञान भारतात आणून वंध्यत्वाच्या समस्येसाठी उपचारात्मक पद्धती विकसित केल्या, ज्यामुळे हजारो जोडप्यांचे जीवन बदलले. डॉक्टर शांता कॅन्सर संशोधक आणि उपचार क्षेत्रातील एक अग्रणी नाव, ज्यांनी तामिळनाडूमधील कॅन्सर उपचार केंद्राच्या विकासात महत्वाची भूमिका बजावली. डॉक्टर शांता यांनी अडयार कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून कॅन्सर रुग्णांच्या उपचारासाठी अनेक उपक्रम राबवले. त्यांच्या संशोधनामुळे आणि समर्पणामुळे कॅन्सरच्या उपचारात मोठं परिवर्तन घडून आले. डॉक्टर मुथुलक्ष्मी रेड्डी भारतातील पहिला महिला सर्जन, ज्यांनी शल्यचिकित्सा क्षेत्रात आणि महिला सक्षमीकरणासाठी महत्वपूर्ण कार्य केलं. डॉक्टर मुथुलक्ष्मी रेड्डी यांनी महिलांच्या आरोग्याशी संबंधित अनेक उपक्रम राबवले. त्यांनी मद्रास मेडिकल कॉलेजमधून शल्य चिकित्सक पदवी घेतली आणि भारतातील पहिली महिला सर्जन म्हणून ओळख मिळवली. त्यांनी कॅन्सर रुग्णालयाची स्थापनाही केली. या नवदुर्गांनी वैद्यकीय क्षेत्रात आपल्या कर्तृत्वानं समाजाचं आरोग्य सुधारलंय. त्यांचं योगदान केवळ भारतातीलच नव्हे तर जागतिक आरोग्य क्षेत्रातही प्रेरणादायी ठरलं आहे. आत्ताच आपण भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी तसेच इतर कर्तृत्ववान महिला डॉक्टरांच्या कामगिरीचा आढावा घेतला. आता आपण त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन या क्षेत्रात आपल्या परिसरात काम करणाऱ्या महिला डॉक्टरांचा परिचय करून घेऊयात. विशाखा, आज आपण गडिंग्लजच्या पहिल्या महिला MBBS डॉक्टर बद्दल बोलणार आहोत. त्या आहेत डॉक्टर द्राक्षायणी माने, ज्यांनी आपले संपूर्ण जीवन वैद्यकीय सेवेसाठी वाहून घेतले. हो, त्यांनी KLE JNMC बेळगाव येथून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं आणि त्या काळात त्यांच्या वडिलांनी, जे स्वतः तहसीलदार होते, त्यांना शिक्षणासाठी नेहमीच प्रोत्साहन दिलं. या प्रेरणेद्वारेच त्यांनी आपल्या क्षेत्रात प्रचंड यश मिळवलं. त्यानंतर त्यांनी आपले पती डॉक्टर IS माने यांच्यासोबत 21 डिसेंबर 1975 रोजी गडहिंग्लजमध्ये डॉक्टर माने हॉस्पिटलची स्थापना केली. सुरुवातीला त्यांचं हॉस्पिटल कडगाव रोडवर होतं आणि 1991 मध्ये डॉक्टर कॉलनीत हलवलं गेलं. त्या प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ म्हणून विशेषतः गरीब आणि दुर्बल घटकांसाठी, महिलांसाठी अहोरात्र काम करत होत्या. त्यांनी हजारो बाळांचा जन्म घडवलाय आणि त्यांच्या मृदू स्वभावामुळे त्या पंचक्रोशीतील लोकांमध्ये वहिनी म्हणून लोकप्रिय होत्या. खरंच त्यांच्या साधेपणामुळे आणि लोकांशी असलेल्या जवळच्या संबंधामुळे त्यांच्याकडे खूप आदराने पाहायचे. त्यांनी त्यांच्या सेवेत कधीही आर्थिक लाभाचा विचार केला नाही. हा त्यांचा सर्वात मोठा आदर्श आहे. तसंच अनेक पिढ्यांमधल्या कुटुंबांनी त्यांच्या देखरेखीखाली प्रसूती करून घेतल्यात.
त्यांनी जी वैद्यकीय सेवा दिली त्यानं पंचक्रोशीतल्या लोकांमध्ये एक विश्वास निर्माण केला होता. त्या निरंतर 40 वर्षे कार्यरत होत्या आणि 2015 साली त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पण त्यांच्या सेवेने लोकांमध्ये एक अमिट ठसा उमटवलाय. आज त्यांचा मुलगा आणि सून हॉस्पिटलचं व्यवस्थापन पाहत आहेत आणि हॉस्पिटल लवकरच सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करत आहे. डॉक्टर माने हॉस्पिटलच्या या समाजाभिमुख परंपरेचा खरंच खूप आदर वाटतो. त्यांच्या कुटुंबानी जो मार्ग दाखवलाय तो समाजसेवेचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे. त्यांना आमच्या खूप खूप शुभेच्छा. अगदी खरंय. या कुटुंबाने नेहमीच समाजाची सेवा केली आहे आणि त्यांची ही परंपरा पुढे कायम राहील अशी आशा आहे. डॉक्टर द्राक्षायणी माने यांच्या योगदानासाठी त्यांना आमची मनपूर्वक आदरांजली आणि हॉस्पिटलच्या पुढील यशासाठी खूप खूप शुभेच्छा. रूपा, आता आपण अशा एका महिलेबद्दल बोलणार आहोत ज्यांनी गडिंग्लज शहरात वैद्यकीय क्षेत्रात एक नवा इतिहास घडवलाय. त्या आहेत डॉक्टर महादेवी मुरगुडे, शहरातल्या पहिल्या स्त्री रोग तज्ञ आणि प्रसूती तज्ञ. हो, डॉक्टर महादेवी मुरगुडे यांचे योगदान खरंच खूप मोठं आहे. त्यांनी 5 सप्टेंबर 1978 रोजी स्वतःचे हॉस्पिटल सुरू केले आणि तब्बल 46 वर्षे आज तागायत त्या कार्यरत आहेत. ग्रामीण भागातील महिलांच्या वंध्यत्व निवारणासाठी त्यांनी मोलाचे कार्य केले आहे. त्यांचं विशेष हे आहे की त्यांनी पुण्यातून IVF तंत्रज्ञानाचं ट्रेनिंग घेतलंय आणि ते तंत्रज्ञान ग्रामीण भागातील महिलांच्या उपचारासाठी आणलं. वंध्यत्व निवारणातली त्यांच्या कार्यानं अनेक महिलांना आई होण्याचं स्वप्न साकार करता आलंय. त्यांनी अशा ज्या केसेसवर उपचार केलेत त्याचा सक्सेस रेट 80 ते 90% आहे. त्यामुळं त्यांच्याकडं संपूर्ण भारतातून पेशंट येतात. छान. आणि एवढंच नाही तर त्या देशभरातून केवळ 250 सदस्य असलेल्या इंडियन सोसायटी ऑफ असिस्टेड रिप्रोडक्शन या संस्थेच्या मानद सभा सदस्याही आहेत. त्यामुळे त्यांची वैद्यकीय क्षेत्रातील ओळख देशभरात पसरलेली आहे. आणि त्यांनी फक्त रुग्णांवर उपचारच केले असं नाही बरं का, तर 2005 ते 2007 या 3 वर्षात वंध्यत्व निवारणासाठी मोफत शिबिरही आयोजित केली. या शिबिरांमध्ये बेळगाव, कोल्हापूर, मुंबई, पुणे अशा मोठ्या शहरातल्या तज्ञ डॉक्टरांची व्याख्यानं आयोजित केली. अरे वा, त्यांचा हा उपक्रम खरंच खूपच महत्वाचा आहे. पूर्वीच्या काळात भूलतज्ञ, ब्लड बँक, सोनोग्राफी मशीन यांसारख्या सोयी उपलब्ध नसताना सुद्धा त्यांनी कार्य केलं. 1985 साली गडिंग्लज शहरात पहिलं सोनोग्राफी मशीन त्यांच्या हॉस्पिटलमध्ये आलं. तसंच विशेष म्हणजे त्यांनी हॉस्पिटलसाठी लागणारी काही मशिनरी स्थानिक कारागिरांकडून बनवून घेतली. कितीही अवघड परिस्थिती असली तरी त्यांनी कधीच हार मानली नाही. त्यांनी फक्त वैद्यकीय सेवा केली असं नाही बरं का, तर सामाजिक क्षेत्रातही त्यांचं मोलाचं योगदान आहे. त्यांच्या पतींच्या स्मरणार्थ कैलासवासी चन्नबसप्पा मुरगुडे यांच्या नावाने त्यांनी IMA गडिंग्लजचा हॉल बांधला. कोरोना काळातही त्यांनी ऑनलाईन सेवा दिली. खरंच त्यांचा जीवन प्रवास खूपच प्रेरणादायी आहे. त्यांना गडकरी मेडिकल कॉलेजकडून सन्मान मिळालाय आणि IMA गडिंग्लजकडून 2023चा जीवन गौरव पुरस्कारही मिळालाय आणि त्या आज देखील वैद्यकीय सेवा बजावत आहेत, हे विशेष आहे. डॉक्टर महादेवी मुरगुडे यांनी गडिंग्लज शहरातील स्त्रियांसाठी केवळ वैद्यकीय सेवा दिली नाही बरं का, तर त्यांनी त्यांना एक नवी आशा दिली आहे. वंध्यत्व निवारणातलं त्यांचं कार्य खूप महत्वाचं आहे आणि त्यांच्या या कार्याला सगळीकडून मान मिळाला पाहिजे असं मला वाटतं. त्यांनी आपल्या वैद्यकीय सेवेने अनेक महिलांना मातृत्वाचं सुख दिलं. त्यांचं कार्य नक्कीच आदर्श आहे आणि त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. हो ना, त्यांच्या कार्याचं कौतुक करायला शब्द अपुरे पडतील. त्यांनी स्त्रियांसाठी जे केलंय ते खरंच अमूल्य आहे. मुख्य म्हणजे
त्यांनी आपल्या जीवनात असा उद्देश ठेवला होता की स्त्रियांच्या होणाऱ्या रोगांबद्दल समाजात असणारे गैरसमज दूर करावेत, आणि त्यांनी आपल्या जीवनाचं हे ध्येय पूर्ण केलंय. त्यांना खूप खूप शुभेच्छा. आता आपण बोलणार आहोत अशा एका महिलेबद्दल ज्यांनी 37 वर्ष स्त्री रोग आणि प्रसूती तज्ज्ञ म्हणून खूप मोठं योगदान दिलेलं आहे. त्या आहेत गडहिंग्लजच्या सुप्रसिद्ध डॉक्टर सीमा पाटणे. हो ना, डॉक्टर सीमा पाटणे यांचा प्रवास खूपच प्रेरणादायी आहे. त्या बेळगावच्या, त्यांनी बेळगाव आणि हुबळी इथं आपलं शिक्षण घेतलं आणि नेत्रतज्ञ डॉक्टर सदानंद पाटणे यांच्याशी विवाहबद्ध झाल्यानंतर त्या गडिंग्लजला आल्या आणि इथं 1986 मध्ये त्यांनी स्वतःचं नर्सिंग होम सुरू केलं. डॉक्टर सीमा पाटणे गडिंग्लजमध्ये स्त्रियांना 37 वर्ष सतत सेवा देत आहेत आणि त्या एक अनुभवी स्त्री रोग तज्ज्ञ आणि प्रसूती तज्ज्ञ म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या या दीर्घ सेवेमुळे असंख्य महिलांना योग्य उपचार आणि आरोग्य सेवा मिळाली आहे. सतत वैद्यकीय सेवेत असूनही त्यांनी सामाजिक उपक्रमांमध्येही मोठं योगदान दिले. त्या लायन्स क्लबच्या 25 वर्षाहून अधिक काळ सदस्य आहेत आणि 2002 साली लायन्स क्लब जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी 4 राज्यांचं नेतृत्वही केलंय. अगदी खरं. आणि त्यांच्या लायन्स क्लबच्या कार्यकाळात त्यांनी रक्तदान शिबिरे, स्त्रियांसाठी आवश्यक आरोग्य तपासणी आणि कुमार वयातल्या मुलामुलींसाठी लैंगिक शिक्षणावर आधारित व्याख्याने अशा अनेक उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग घेतला. शाळांमधून घेतलेल्या व्याख्यानांमुळे अनेक तरुण मुलामुलींना योग्य मार्गदर्शन मिळाले. त्यांच्या सामाजिक कार्यामुळं त्यांच्याकडं समाज अगदी आदराने बघतो. तसंच त्या केवळ वैद्यकीय सेवेत नाही तर प्रियदर्शनी पतसंस्थेच्या 15 वर्षाहून अधिक काळ संचालक म्हणूनही त्यांनी आर्थिक क्षेत्रात महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे. डॉक्टर सीमा पाटणे यांची सेवा केवळ वैद्यकीय क्षेत्रापुरती सीमित नाहीये, तर त्यांनी सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक क्षेत्रातही महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. त्यांच्या या सर्वांगीण योगदानासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. त्यांनी आरोग्य सेवा आणि समाजसेवेचं एक अद्वितीय उदाहरण निर्माण केलं आहे. त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा. विशाखा, आता आपण एका अशा डॉक्टरांच्या बद्दल बोलणार आहोत ज्यांनी 30 वर्षांहून अधिक काळ स्त्रियांना वैद्यकीय सेवा देत त्यांचं आरोग्य सुधारण्यासाठी मोलाचं योगदान दिलं आहे. त्या आहेत डॉक्टर स्मिता पाटील. हो ना, डॉक्टर स्मिता पाटील यांचा स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ज्ञ म्हणून प्रवास खूपच महत्वाचा आहे. त्यांनी MBBS आणि MD केल्यानंतर गडिंग्लज येथे 30 वर्षापासून सेवा दिली आहे. डॉक्टर स्मिता पाटील यांनी उपजिल्हा रुग्णालय गडिंग्लज येथे 2.5 वर्षे कन्सल्टंट म्हणून काम केले आणि त्यांनी अनेक गुंतागुंतीच्या स्त्री शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केल्या आहेत. विशेषतः गर्भाशयातील गाठींवरील शस्त्रक्रिया आणि कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केल्या आहेत. खरंय, त्यांच्या या यशस्वी शस्त्रक्रियांनी अनेक महिलांचं जीवन बदललंय. त्यांनी अत्यंत जटिल शस्त्रक्रिया केल्या असूनही त्यांचा प्रत्येक रुग्णाशी असलेला संवाद आणि त्याची काळजी हे विशेष कौतुकास्पद आहे. त्यांच्या वैद्यकीय सेवेचं महत्त्व खूप मोठं आहे. त्यांनी गडिंग्लजमध्ये वर्षानुवर्षे स्त्रियांना योग्य वैद्यकीय सेवा दिली आहे आणि त्या क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण केला आहे. डॉक्टर स्मिता पाटील यांची कामगिरी केवळ त्यांच्या शस्त्रक्रियेत नाही, तर त्यांच्या स्त्रियांच्या आरोग्याशी असलेल्या त्यांचं नातं अधिक महत्वाचं आहे. त्यांनी आपल्या कार्यानं अनेक महिलांच्या आरोग्याला दिशा दिली आहे. खरं आहे. आणि त्यांच्या या कार्यामुळे समाजात त्यांचा आदर आहे. त्यांनी स्त्रियांसाठी केलेलं काम खूपच महत्वाचं आहे आणि त्यांची सेवा हे स्त्रियांच्या आरोग्यासाठी एक मोठं वरदान ठरलं आहे. डॉक्टर स्मिता पाटील यांचं स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ज्ञ म्हणून योगदान खरोखरच प्रशंसनीय आहे. त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. विशाखा, आता आपण चर्चा करणार आहोत अशा एका स्त्रीबद्दल ज्या गेली 25 वर्षे दंतवैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत आणि आपल्या कामामुळे समाजात एक महत्त्वाचं स्थान निर्माण केलं आहे. त्या आहेत
डॉक्टर शरदिनी मोळदी. आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतो, त्या गडिंग्लजच्या पहिल्या महिला डेंटिस्ट आहेत. हो ना, डॉक्टर शरदिनी मोळदी यांचा प्रवास खूपच प्रेरणादायी आहे. त्यांनी केएलई डेंटल कॉलेजमधून दंतवैद्यकीय शिक्षण घेतलं आणि त्यांना या क्षेत्राचा गेल्या 25 वर्षाचा अनुभव आहे. त्यांनी गडिंग्लज आणि कोल्हापूर येथे आपलं संतोषी मल्टी स्पेशालिटी क्लिनिक सुरू केलंय. हो, आणि त्या केवळ दंतवैद्यक तज्ज्ञ नाहीत, तर ओरल इम्प्लांट, एस्थेटिक आणि कॉस्मेटिक डेंटल प्रॅक्टिशनर म्हणूनही ओळखल्या जातात. त्यांच्या दंतवैद्यकीय कौशल्यामुळे त्यांनी रुग्णांमध्ये मोठा विश्वास निर्माण केला आहे. तसंच त्या जपानी पद्धतीच्या रेकी थेरपीच्या ग्रँडमास्टर आहेत. या कौशल्याचा वापर त्यांनी आपल्या वैद्यकीय सेवेतही केलाय, ज्यामुळे त्यांचे रुग्णांना आणखीन फायद्याचे उपचार मिळतात. सामान्य दंतवैद्यकतेसह त्या समाजसेवेचंही कार्य करतात. गडिंग्लज, कोल्हापूर आणि आसपासच्या गावांमध्ये तोंडाच्या कॅन्सरची मोफत तपासणी शिबिरं त्यांनी आयोजित केली. त्यांनी जनतेला आरोग्याविषयी जागरूक केलं आहे. खरंय, त्यांनी समाजातील आरोग्याची गरज ओळखून केलेलं हे कार्य खूप महत्वाचं आहे. कॅन्सर तपासणी शिबिरांमुळे अनेक गरजू रुग्णांना वेळेवर उपचार मिळाले. इतकंच नाही, तर त्या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या स्वयंसेविका म्हणूनही कार्यरत आहेत. त्या अध्यात्म आणि आरोग्य या 2 गोष्टींची सांगड घालून लोकांना एक नवीन दृष्टिकोन देत आहेत. डॉक्टर शरदिनी मोळदी यांनी आपल्या वैद्यकीय ज्ञानासोबतच समाजसेवेचंही महत्त्व ओळखलंय. त्यांचं काम तोंडाच्या कॅन्सरच्या तपासणीत आणि इतर सामाजिक उपक्रमांमध्ये खूपच मोलाचं आहे. हो, त्यांच्या या योगदानासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. त्यांनी समाजात आरोग्य आणि सेवा यांची महत्त्वाची जाण निर्माण केली आहे. त्यांना त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. रूपा, शस्त्रक्रिया करताना भूलतज्ञाची ही भूमिका खूप महत्वाची असते, तुला माहिती आहे. आणि आपल्या गडिंग्लज मध्ये एक महिला भूलतज्ञ आहेत, ज्या गेली 25 वर्ष हे काम करतायत. त्या आहेत डॉक्टर स्वाती शानभाग. जवळजवळ 25 वर्ष भूलतज्ञ म्हणून काम करताना त्यांनी डॉक्टरना शस्त्रक्रियेच्या वेळेला मदत केली आहे. त्यांना त्यांच्या वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा. विशाखा, आज मी एका अशा स्त्रीबद्दल बोलणार आहे, ज्यांनी आयुष्यातील सर्व अडचणींवर मात करून ग्रामीण भागात वैद्यकीय क्षेत्रात महत्त्वाचं स्थान निर्माण केलं आहे. आणि त्या आहेत डॉक्टर अंजनी अनिल देशपांडे. हो ना, डॉक्टर अंजनी देशपांडे यांचा प्रवास खूप प्रेरणादायी आहे. त्यांनी BAMS ची पदवी सोलापूरच्या सेठ गोविंदजी रावजी आयुर्वेदिक कॉलेजमधून घेतली आणि त्या शिवाजी विद्यापीठाच्या कायम रँकर राहिल्यात. त्यांच्या शिक्षणानंतर त्यांनी डॉक्टर अनिल देशपांडे यांच्याशी विवाह केला. आजरा बँक, आजरा स्पिनिंग मिल आणि जनता एज्युकेशन सोसायटीचे आधारस्तंभ माधवराव देशपांडे यांचे चिरंजीव असलेल्या अनिल देशपांडे यांनी त्यांना नेहमीच समाजसेवेसाठी प्रोत्साहित केलं. तुला माहितीये का रूपा, त्यांच्या आपल्या भावी पतीबद्दल अशा अपेक्षा होत्या की तो निर्व्यसनी असावा, खेडोपाड्यात जाऊन रुग्णांची सेवा करणारा असावा आणि स्वतःचं एकत्र कुटुंब असावं. अगदी वेगळ्या अपेक्षा. आणि लग्नानंतर त्यांच्या ह्या सर्व अपेक्षा पूर्ण झाल्या. पण त्या काळात एक स्त्री डॉक्टर असू शकते यावर ग्रामीण समाजाचा विश्वास नव्हता. त्यामुळे त्यांना काही काळ लोक नर्स म्हणून ओळखायचे. पण त्यांनी कधीही हार मानली नाही बरं का. खरंय, त्यांच्या प्रॅक्टिसची सुरुवात भादवण येथे झाली. पण एप्रिल 1994 पासून त्यांचा खरा वैद्यकीय प्रवास डॉक्टर सातोस्कर यांच्या जानकी हॉस्पिटलमध्ये सुरू झाला. तिथे त्यांनी एक उत्तम स्त्री रोग तज्ज्ञ आणि प्रसूती तज्ज्ञ म्हणून आपली ओळख निर्माण केली. त्यांचा वैद्यकीय क्षेत्रातला यशस्वी प्रवास हे त्यांचं समर्पण आणि कष्ट दाखवतो. त्यांना गडिंग्लजचे डॉक्टर संकेश्वरी, डॉक्टर हत्ती आणि डॉक्टर सीमा पाटणे यांचं नेहमीच प्रोत्साहन आणि मदत मिळाली. त्यामुळे त्यांची प्रॅक्टिस आणखी छान झाली. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे डॉक्टर अंजनी यांनी
ॲलोपॅथी, होमिओपॅथी आणि आयुर्वेद या तिन्ही पद्धतींमध्ये कधीही भेदभाव केला नाही. त्यांनी आजऱ्यात सर्व पॅथीच्या डॉक्टर्सना एकत्र आणून एकत्रितपणे काम करण्यासाठी प्रोत्साहित केलं. हो ना, त्यांचं कार्य खूपच महत्वाचं आहे. आज त्यांची ओळख केवळ एक डॉक्टर म्हणून नाही, तर आजरा मेडिकल असोसिएशनच्या 80-90 सदस्यांच्या त्या आधारस्तंभ आहेत. डॉक्टर अंजनी देशपांडे यांचे जीवन खरोखरच एक आदर्श आहे. त्यांनी स्त्रियांसाठी वैद्यकीय क्षेत्रात एक नवा आदर्श घालून दिला आहे आणि त्यांच्या कष्टांचं मोल खूप मोठं आहे. रूपा, त्यांनी ज्या काळात वैद्यकीय सेवा सुरू केली त्या काळात कुठलीही मशिनरी, म्हणजे जी आता आधुनिक मशिनरी म्हणतो, ती अवेलेबल नव्हती. आणि अशा काळात त्यांनी जे काम केलंय म्हणून त्यांच्या कार्याचं खूप महत्व आहे. आणि ग्रामीण भागात त्यांनी जी वैद्यकीय सेवा दिली आहे ती अमूल्य आहे. त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आता आपण एका अशा डॉक्टरांच्या बद्दल बोलणार आहोत ज्या खरं तर शहरात राहून वैद्यकीय सेवा देऊ शकल्या असत्या, खूप पैसाही कमवू शकल्या असत्या, पण त्याने अत्यंत दुर्गम खेड्यात सेवा देण्याचा मार्ग निवडला. त्या आहेत डॉक्टर मृणालिनी भोसकी. अतिशय उत्साही आणि हसतमुख व्यक्तिमत्व. हो ना, त्यांचा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे. त्यांचं शालेय शिक्षण मनमाड इथं झालं आणि त्यानंतर त्यांनी नाशिक आयुर्वेदिक सेवा संघातून BAMS पूर्ण केलं. लग्नानंतर त्यांनी मिरजमध्ये अश्विनी प्रसाद हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस सुरू केली आणि 1983 मध्ये त्या हलकर्णी इथे आल्या. त्यांनी आपला पहिला दवाखाना नरेवाडीसारख्या अतिदुर्गम खेड्यात सुरू केला, जिथे डॉक्टर तर सोडाच, पण साधी आरोग्य सेवा सुद्धा उपलब्ध नव्हती. खेड्यातील गरजू लोकांसाठी काम करणं हेच तर त्यांचं स्वप्न होतं. त्या म्हणतात, शहरात राहून मी जास्त पैसे मिळवले असते, पण खेड्यातल्या साध्या भोळ्या लोकांमध्ये राहून माझं अनुभव विश्वसमृद्ध झालं. त्यांनी कधीच आर्थिक लाभाचा विचार केला नाही, पण खेड्यातल्या लोकांनी त्यांना प्रचंड प्रेम आणि सन्मान दिला. खेड्यात काम करत असताना त्या कन्नड भाषा शिकल्या, कारण त्या भागात बहुतांशी लोकांची भाषा कन्नड होती. त्यांनी ग्रामीण भागातील लोकांसाठी सेवा दिली, जिथे रक्त तपासणी किंवा सोनोग्राफी सारख्या सुविधा नव्हत्या. खरंय, त्यांचं खेड्यात काम करण्याचं ध्येय खरंच प्रेरणादायी आहे. त्या सीमा भागातल्या पहिल्या महिला डॉक्टर बर का, आणि त्या खेड्यातल्या लोकांसाठी रणरागिणी ठरल्या. डॉक्टर मृणालिनी भोसकी यांचा प्रवास केवळ वैद्यकीय सेवेतील नाही, तर त्यात सामाजिक जाणीव आणि खरा माणूस म्हणून जगण्याची ताकद आहे. त्याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, जिथे सामाजिक बंधने आणि प्रथा होत्या, तिथेही खेड्यात राहून लोकांची सेवा केली. घरातल्या सोहळ्या ओळ्यामुळं त्यांना हॉस्पिटलमधनं घरी आल्यावर अनेकदा विहिरीवरच थंड पाण्याने आंघोळ करायला लागायची आणि कधी कधी त्यांची आंघोळ दिवसातनं 3-4 वेळा व्हायची. किती कठीण परिस्थितीतून त्यांनी सामना करत आपली जिद्द कायम ठेवली. खरंच खूप कौतुक आहे त्यांचं. डॉक्टर मृणालिनी भोसकी यांचं खेड्यात काम करण्याचं ध्येय आणि त्यांच्या संघर्षशील प्रवासामुळे त्या एक खऱ्या अर्थाने दुर्गा ठरल्या आहेत. त्यांना आमचं मनपूर्वक अभिवादन. त्यांनी ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा देऊन एक आदर्श निर्माण केलाय. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. विशाखा, आज आपण एका अशा डॉक्टर बद्दल बोलणार आहोत ज्यांनी गेली 23 वर्ष ग्रामीण भागातील महिलांना वैद्यकीय सेवा देऊन एक नवा आदर्श निर्माण केला आहे. त्या आहेत डॉक्टर प्रतिभा यशवंत चव्हाण. डॉक्टर प्रतिभा चव्हाण यांचा प्रवास खूपच प्रेरणादायी आहे. त्यांचं प्राथमिक शिक्षण कोळे कराड इथं, तर MBBS कृष्णा मेडिकल कॉलेज कराडमधून पूर्ण झालं. त्यांनी गायनॅकची पदवी सोमय्या मेडिकल कॉलेज मुंबई येथून घेतली आहे. त्यांच्या शिक्षणानंतर त्यांनी संत गजानन महाराज हॉस्पिटल महागाव येथे सेवा सुरू केली. डॉक्टर प्रतिभा यांनी खेडेगावांमध्ये राहून ग्रामीण भागातील लोकांच्या समस्या खूप जवळून अनुभवल्या आहेत. त्यामुळे त्यांनी स्त्रियांच्या समस्या समजून घेऊन त्यांना विश्वासात घेऊन उपचार करण्याची कौशल्यपूर्ण पद्धत विकसित केली आहे. त्यांची राहणी, उच्च विचारसरणी हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचं एक विशेष अंग आहे.
त्यांनी कधीही आपल्या उच्च शिक्षणाचा अभिमान दाखवला नाही, तर रुग्णांशी त्यांच्याच बोली भाषेत बोलून त्यांना आपलंसं केलंय. गेल्या 25 वर्षापासून त्या संत गजानन महाराज हॉस्पिटल येथे काम करत आहेत. त्यांच्या वैद्यकीय सेवेमुळे अनेक महिलांना जीवनदान मिळालं आहे. त्यांनी अतिशय कठीण परिस्थितीत अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया पार पाडल्या आहेत. त्यांना त्यांच्या कामाचं खूप समाधान मिळाल्याचं त्या सांगतात. त्या म्हणतात की ग्रामीण भागातील लोकांसाठी सेवा देताना त्यांना खऱ्या अर्थाने जॉब सॅटिस्फॅक्शन मिळतं. याचं कारण म्हणजे त्यांनी अनेक महिलांना आणि त्यांच्या कुटुंबांना आपल्या सेवेतून मदत केली आहे. अगदी खरं. त्यांचा अनुभव असा आहे की त्यांच्या सेवेमुळं त्या अनेक कुटुंबाचा भाग बनल्या आहेत. पेशंट्स त्यांना आऊ म्हणतात आणि त्यांच्या शेतातले धान्य भाज्या प्रेमाने आणून देतात, ज्यामुळे त्यांना खूप आनंद होतो. आता त्यांचं संत गजानन महाराज हॉस्पिटल अद्ययावत तंत्रज्ञानानं सुसज्ज झालंय बरं का. ICU, ब्लड बँक, कॅन्सरवरील शस्त्रक्रिया, केमोथेरपी आणि इतर सर्व अत्याधुनिक सुविधा तिथं उपलब्ध आहेत, ज्यामुळे ग्रामीण भागातही अत्यंत कमी खर्चात उत्तम उपचार उपलब्ध झालेत. अशा प्रकारे ग्रामीण भागातील लोकांना त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने खूप मोठं योगदान मिळत आहे. त्यांनी आजवर 150 शाळा आणि कॉलेजमधील मुलींना मार्गदर्शन करून त्यांचं आरोग्य आणि शिक्षण याबद्दल जनजागृती केली आहे. तसंच त्यांनी सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी संत गजानन महाराज शिक्षण समूहातून हजारो मुलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी मदत केली आहे. त्यांच्या सामाजिक सेवेत झाडं लावणं हा एक मोठा उपक्रम आहे. त्यांनी लाखो फुलझाडं आणि फळझाडं लावून कॅम्पस ग्रीन केला आहे. डॉक्टर प्रतिभा चव्हाण यांनी केवळ वैद्यकीय सेवा दिली नाही, तर त्यांनी समाजसेवेच्या माध्यमातून अनेकांना नवीन जीवन दिलं आहे. त्यांचं कार्य खरंच खूप प्रेरणादायी आहे. खरंच त्यांच्या या महत्त्वपूर्ण कार्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. त्यांनी ग्रामीण आरोग्य सेवा आणि समाजसेवेच्या क्षेत्रात केलेलं हे योगदान खूपच महत्त्वाचं आहे. त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. विशाखा, आता आपण बोलणार आहोत एका अशा डॉक्टरांच्या बद्दल ज्या त्यांच्या शासकीय आरोग्य सेवेतील योगदानामुळे ओळखल्या जातात. त्या आहेत डॉक्टर स्मिता अशोक फर्नांडिस. डॉक्टर स्मिता फर्नांडिस यांचा वैद्यकीय क्षेत्रातला प्रवास खूपच व्यापक आहे. त्यांचा जन्म चेंबूर, मुंबई येथला, पण त्यांनी मिरज, सांगली आणि वाई, सातारा येथे आपलं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेतलं. त्यानंतर मिरजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्यांनी MBBS पूर्ण केलं आणि ग्रँट मेडिकल कॉलेज, मुंबई येथून DGO केलं. त्यानंतर त्याने सिंधुदुर्ग, आजरा, गडिंग्लज आणि मुंबई या विविध ठिकाणी प्रशासकीय आरोग्य केंद्रांमध्ये काम केलं. त्यांच्या शासकीय सेवेचा कालावधी जवळपास 30 वर्षांचा होता आणि त्यांनी ग्रामीण आरोग्य सेवेमध्ये खूप महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे. त्यांच्या कार्याचा गौरव अनेक वेळा करण्यात आलाय. 1996-97 मध्ये कुटुंब कल्याण कार्यक्रमात त्यांनी जिल्ह्यात पहिला क्रमांक मिळवला. त्यासाठी तत्कालीन राज्यपाल डॉक्टर PC अलेक्झांडर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. तसंच 2003 साली त्यांच्या ग्रामीण आरोग्य सेवेमुळे त्यांना आरोग्य मंत्री दिग्विजय खानविलकर यांच्या हस्ते उत्कृष्ट ग्रामीण आरोग्य सेवेचाही पुरस्कार मिळाला. त्यांच्या काम करण्याचा दृष्टिकोन खूपच व्यापक आणि प्रगल्भ होता. त्यांची आणखी एक मोठी कामगिरी म्हणजे त्यांना 8 मार्च 2006 रोजी आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा पहिला शासकीय वैद्यकीय महिला अधिकारी पुरस्कार होता आणि त्यांचा सत्कार माननीय शरदचंद्र पवार यांच्या हस्ते झाला. त्यांच्या कामगिरीची दखल विविध स्तरांवर घेण्यात आली. त्यांना आजरा भूषण पुरस्कार मिळाला आहे आणि शिवशाहू मंच ट्रस्ट तर्फेही त्यांचा सत्कार झालेला आहे. त्यांनी केवळ वैद्यकीय सेवाच दिली नाही, तर पल्स पोलिओ, एड्स जनजागृती, कर्करोग जनजागृती आणि पौगंडावस्था व किशोरवयीन मुलामुलींसाठी प्रबोधनात्मक कार्यक्रम यासारख्या उपक्रमांमध्ये महत्त्वाचे योगदान दिले. अगदी बरोबर. त्यांनी प्रोजेक्ट कोशिश अंतर्गत
एड्स रुग्णांवर उपचार आणि प्रतिबंधांसाठी विशेष कार्य केलं आहे, ज्यामुळे त्यांना 1 जुलै 2012 रोजी सन्मानित करण्यात आलं. त्यांच्या कामाची व्याप्ती ग्रामीण भागापासून ते शहरी भागापर्यंत पसरलेली आहे. डॉक्टर स्मिता फर्नांडिस यांचा वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातला प्रवास खूपच प्रेरणादायी आहे. त्यांनी शासकीय सेवा, जनजागृती आणि प्रबोधनातलं केलेलं काम खूप महत्वाचं आहे. हो, त्यांनी आरोग्य सेवा आणि समाजसेवेचं जे उदाहरण निर्माण केलं आहे ते खूपच प्रेरणादायी आहे. त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. विशाखा, आज आपण चर्चा करणार आहोत डॉक्टर स्मिता शैलेश ढबू यांच्याबद्दल, ज्या गडहिंग्लजमधील पहिल्या त्वचारोग तज्ज्ञ म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी 2009 साली आपली वैद्यकीय सेवा सुरू केली आणि त्वचारोग तज्ज्ञ म्हणून खूप महत्वाचं योगदान दिलं आहे. डॉक्टर स्मिता यांनी पुण्याच्या ससून हॉस्पिटलमधून वैद्यकीय शिक्षण घेतलंय. त्या त्वचारोग तज्ज्ञ आहेत आणि त्यांचा डर्मॅटॉलॉजी आणि कॉस्मेटॉलॉजी या क्षेत्रात विशेष अभ्यास आहे. लग्नानंतर काही काळ त्यांनी मुंबईतही आपली सेवा दिली आणि नंतर त्या उत्तूर येथे आल्या. गडहिंग्लज मधल्या पहिल्या त्वचारोग तज्ज्ञ म्हणून त्यांनी इथल्या नागरिकांना त्वचेच्या आरोग्याविषयी महत्वाचं मार्गदर्शन केलं आहे. त्या नेहमीच त्वचारोग तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय स्टिरॉइड क्रीम किंवा औषधं वापरू नयेत असा सल्ला देत असतात. त्वचा रोगाचे आणि सौंदर्याचे अनेक गंभीर प्रश्न असतात, त्याच्यावर त्यांनी वेळोवेळी प्रबोधन केलंय. त्यांनी कार्यशाळांद्वारे लोकांना त्वचेच्या आरोग्याचं महत्त्व पटवून दिलंय, कारण अजूनही लोकांमध्ये त्वचेच्या आरोग्याविषयी म्हणावी तितकी सजगता नाहीये. तसंच डॉक्टर स्मिता यांनी बोगस त्वचारोग तज्ज्ञ आणि सौंदर्य तज्ज्ञांच्या वाढत्या प्रमाणावरही नेहमीच आपली चिंता व्यक्त केली आहे. अनेक वेळा अशा बनावट तज्ज्ञांमुळे लोकांना त्वचा रोगाचे गंभीर दुष्परिणाम सहन करावे लागतात. त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की सुजाण नागरिकांनी योग्य प्रमाणपत्र असलेल्या तज्ज्ञांकडूनच उपचार करून घ्यावेत. त्वचारोग आणि सौंदर्य तज्ज्ञ म्हणून कोणतीही योग्य पदवी नसलेल्या व्यक्तींनी उपचार करणं हा खूप मोठा गंभीर प्रश्न आहे. डॉक्टर स्मिता नेहमीच लोकांना योग्य वैद्यकीय तज्ज्ञ निवडण्याचं आवाहन करतात, कारण त्वचा, चेहरा आणि केस हे सौंदर्याचं खूप मोलाचं अंग आहे. त्यांच्या या महत्त्वपूर्ण कार्यासाठी आणि भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. रूपा, आपण आता बोलूया डॉक्टर सुरेखा चव्हाण यांच्याबद्दल. त्या एक अत्यंत समर्पित भूलतज्ञ आहेत आणि त्यांची कामगिरी महागाव सारख्या छोट्या गावात आश्चर्यकारकरित्या आहे. हो, डॉक्टर सुरेखा चव्हाण यांचा वैद्यकीय प्रवास खूप प्रेरणादायी आहे. त्यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील पारे येथे झाला. काका काकी वैद्यकीय क्षेत्रात असल्याने त्यांच्या प्रभावानेच त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात जाण्याचा निर्णय घेतला. पुणे आणि केरळ सारख्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या भूलतज्ञ क्षेत्राचा अनुभव घेतला. त्यांचा विवाह 2001 मध्ये डॉक्टर संजय चव्हाण यांच्याशी झाला आणि त्यानंतर त्यांनी महागाव येथे भूलतज्ञ म्हणून काम करायला सुरुवात केली. विशेष म्हणजे डॉक्टर प्रतिभा चव्हाण यांच्यासोबत त्यांनी अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्यात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी आपल्या हॉस्पिटलमध्ये ग्रामीण भागातील लोकांसाठी अत्याधुनिक सेवा पुरवली आहे. त्यामुळे रुग्णांना कमी खर्चात उत्तम सुविधा मिळतात. अशा क्षेत्रात अत्याधुनिक मशीन आणून त्यांनी एक क्रांतिकारक पाऊल उचलले आहे. खरंच त्यांचा हा समर्पण भाव आणि कर्तव्यनिष्ठा वाखाणण्याजोगी आहे. लहानपणापासून त्यांच्या वडिलांनी आणि कुटुंबांनी दिलेल्या शिस्तबद्ध संस्कारांचंही इथं महत्व आहे. त्यांच्या कठोर परिश्रम आणि निष्ठेमुळं त्यांनी रुग्णसेवेत स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलंय. डॉक्टर सुरेखा चव्हाण या खऱ्या अर्थाने हिरकणी आहेत. त्यांचे हे रुग्णसेवेचे व्रत त्यांचं ध्येय बनलं आहे. त्यांनी ग्रामीण भागात दिलेल्या योगदानाचं मोल शब्दात सांगणं कठीण आहे. आणि म्हणूनच त्यांच्या पुढील कार्यासाठी त्यांना खूप शुभेच्छा. त्यांनी केलेलं कार्य ग्रामीण आरोग्य सेवेत मोठं योगदान देतंय आणि भविष्यातही त्यांच्या कर्तृत्वानं अशीच उंची गाठणार यात शंका नाही. विशाखा, आता आपण चर्चा करणार आहोत अशा एका महिला डॉक्टरबद्दल,
ज्याने केवळ स्वतःचा मार्ग शोधला नाही, तर अगदी वेगळ्या म्हणजे पशुवैद्यकीय क्षेत्रात आपलं एक विशेष स्थान निर्माण केलं आहे. आणि त्या आहेत डॉक्टर वर्षा पाटील वाघ. हो ग, महिलांनी पशुवैद्यक असणं ही खूपच वेगळी गोष्ट आहे. डॉक्टर वर्षा पाटील वाघ यांचा प्रवास खूपच प्रेरणादायी आहे. त्यांना लहानपणापासूनच पशुवैद्यकीय क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा मिळाली होती आणि त्यांचं हे ध्येय पूर्ण करण्यासाठी त्यांच्या आई वडिलांनीही खंबीर साथ दिली. खरंय, त्यांच्या लाडक्या कुत्र्याला योग्य उपचार मिळाले नाही म्हणून त्यांनी पशुवैद्यक बनण्याचा निर्णय घेतला. म्हणजे कुणाला कशी प्रेरणा होईल खरंच हे सांगता येत नाही. त्यांनी सरकारी महाविद्यालयात मेरिटवर प्रवेश मिळवला आणि गुजरात आनंद येथे पोस्ट ग्रॅज्युएशन तसेच हैदराबाद युनिव्हर्सिटीमध्ये फेलोशिप पूर्ण केली. त्यानंतर त्यांनी श्रीराम इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल रिसर्च दिल्ली इथं पॅथॉलॉजिस्ट म्हणून काम सुरू केलं आणि त्यानंतर त्यांची खरी ओळख MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन पशुधन विकास अधिकारी म्हणून झालेली आहे. तुला माहिती आहे का, त्यांचं पहिलं पोस्टिंग हासूर चंपूला जेव्हा झालं तेव्हा तिथल्या ग्रामस्थांनी त्यांचं पोस्टिंग इथं होऊ नये म्हणून तक्रार केली, कारण महिला पशुवैद्यक अधिकारी काय काम करणार असं त्यांना वाटत होतं. महिला पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून काम करणे तेव्हा खरंच खूप कठीण होतं. मात्र सिनियर डॉक्टर मिरजकर यांनी लोकांना समजावून सांगितलं आणि त्यांना या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली. पण मोठी जनावरे जसे की गाय आणि म्हैस यांच्यावर उपचार करणे ही काही साधी गोष्ट नव्हती. जनावरांच्या आजाराचं निदान करणं, त्यांना हाताळणं, त्यांच्या मालकांना योग्य सल्ला देणं, हे सगळं त्यांनी मोठ्या कौशल्याने केलं. लसीकरणाचं महत्त्व सांगणं, गोठ्याचं व्यवस्थापन शिकवणं, हे सर्व त्यांनी चिकाटीनं केलं. अगदी खरंय. आणि त्यांची कामाची पद्धतही खूप वेगळी होती. अक्षरशः त्या जनावराशी संवाद साधून त्यांचं मन जिंकून त्या उपचार करत. त्यांचं कार्य फक्त एक डॉक्टर म्हणून नव्हतं, तर त्यांनी ग्रामीण भागात जाऊन वेळेचं बंधन न पाळता खूप मेहनत घेतली आहे. तसंच त्यांनी घराची जबाबदारीही सांभाळली बरं का. शेतीवाडी डोंगर दऱ्यात जाऊन स्वतःच्या आरोग्याचं भान ठेवून त्यांनी काम केलं. राधानगरी इथं जेव्हा त्यांची बदली झाली तेव्हा त्यांचं बाळ फक्त 6 महिन्याचं होतं, तरी त्यांनी मोठ्या धैर्याने काम केलं. त्यांचं काम केवळ उपचारापुरतं सीमित नव्हतं, तर महापूर आणि साथीच्या रोगांच्या वेळी त्यांनी प्रचंड काम केलं. पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या कमी जागा असल्यामुळे त्यांना प्रसंगी अतिरिक्त कामाचा ताणही सहन करावा लागला. डॉक्टर वर्षा पाटील वाघ यांची कष्टप्रद आणि निस्वार्थ सेवा खरोखरच प्रेरणादायी आहे. त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात दाखवलेलं धैर्य आणि समर्पण खूपच आदरणीय आहे. त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. त्यांच्या या प्रवासाने अनेक महिलांना प्रेरणा दिली आहे. ग्रामीण भागातील जनावरांची सेवा करून त्यांनी समाजात एक नवा आदर्श घालून दिला आहे. त्यांच्या यशस्वी पुढील वाटचालीसाठी माझ्याही मनपूर्वक शुभेच्छा. विशाखा, आता आपण आणखी एका महिला डॉक्टर बद्दल बोलणार आहोत, ज्यांनी वैद्यकीय आणि पशुवैद्यकीय क्षेत्रात आपलं महत्त्वाचं स्थान निर्माण केलं आहे. त्या आहेत डॉक्टर सोनाली S. ढवळे, पूर्वाश्रमीची सोनाली विलास चौथे. डॉक्टर सोनाली यांचा प्रवास खूपच प्रेरणादायी आहे. त्यांनी BVSC and AH तसंच MVSC वेटरनरी पब्लिक हेल्थ मध्ये पदवी मिळवली आहे. त्यांचा अनुभव खूप व्यापक आहे, कारण त्या 14 वर्ष बृहन्मुंबई महानगरपालिकेत वेटरनरी ऑफिसर म्हणून कार्यरत होत्या. हो, त्यांचा कामाचा मोठा भाग देवनार येथील कत्तलखान्यातील जनावरांची आणि त्यांच्या मांसाची तपासणी करण्यासंबंधी होता. त्यांची कामगिरी या क्षेत्रात अत्यंत महत्त्वाची होती. यासोबतच त्यांनी खारघर पनवेल इथं पेट्स होम या पाळीव प्राण्यांच्या क्लिनिकची स्थापना केली, जिथं त्यांनी प्राण्यांच्या आरोग्य तपासणीसाठी विविध अत्याधुनिक सुविधा दिल्यात. म्हणजे ऑपरेशन थिएटर, एक्स-रे, सोनोग्राफी आणि प्राण्यांसाठी खाद्य आणि ॲडमिट सुद्धा करून घेण्याची इथं सोय केली. तिथे प्राण्यांना मिळणाऱ्या सेवांमुळे खूपच फायदा झाला. त्यांच्या या क्लिनिकने खूप प्रगती केली आहे आणि
प्राण्यांच्या आरोग्य तपासणीसाठी हे एक महत्त्वाचं केंद्र बनलं आहे. त्यांची सामाजिक बांधिलकीही तितकीच महत्वाची आहे. त्यांनी 2,500 भटक्या कुत्र्यांचं रेबीज लसीकरण केलंय. त्यांना यासाठी क्रांतीज्योती पुरस्कारही मिळालेला आहे. फक्त पशुवैद्यकीय क्षेत्रातच नाही, तर त्यांनी फ्युचर ग्रीन फाउंडेशनच्या माध्यमातून 1,000 झाडं लावली आहेत, ज्यामुळे पर्यावरण संवर्धनाचं मोठं काम झालं आहे. तसंच महिला सबलीकरणासाठी त्यांनी महिलांना हस्तकला शिकवल्या आणि या माध्यमातून महिलांना स्वावलंबी केलंय. त्यांच्या या उपक्रमामुळे अनेक महिलांना नवीन कौशल्य शिकायला मिळाली आहेत. डॉक्टर सोनाली ढवळे यांनी वैद्यकीय आणि पर्यावरणीय क्षेत्रात केलेलं योगदान खरोखरच महत्त्वाचं आहे. त्यांनी प्राण्यांच्या आरोग्यापासून ते महिला सबलीकरणापर्यंत अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. डॉक्टर सोनाली यांचा हा सर्वांगीण प्रवास खूपच प्रेरणादायी आहे. त्यांना त्यांच्या पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा. विशाखा, आता आपण एका अशा डॉक्टर बद्दल बोलणार आहोत ज्यांनी दंतवैद्यकीय क्षेत्रात मोठं यश मिळवलेलं आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कार्याची छाप उमटवली आहे. आणि त्या आहेत डॉक्टर निशिगंधा अविनाश जोशी. डॉक्टर निशिगंधा जोशी यांचा प्रवास खूपच आदरणीय आहे. त्यांनी BDS म्हणजे बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी याची पदवी धारवाड येथील SDM डेंटल कॉलेजमधनं घेतली आहे. त्यानंतर त्यांनी आपलं पोस्ट ग्रॅज्युएशन मुंबईत मेरिटवर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स या मान्यवर संस्थेत ॲडमिशन मिळवून पूर्ण केलं. त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी पब्लिक हेल्थ हा अगदी वेगळा विषय निवडला आणि मास्टर इन पब्लिक हेल्थ ही पदवी मिळवली. अगदी बरोबर. सध्या त्या प्राइस वॉटर अँड कूपर्स PwC या आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून काम करत आहेत. त्यांचं हे आंतरराष्ट्रीय कंपनीतलं काम खूपच महत्वाचं आहे. त्यांनी सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातही स्थान निर्माण केलंय, ज्यामुळे त्या वैद्यकीय क्षेत्रात फक्त एक दंतवैद्यकीय तज्ज्ञच नाहीत, तर आरोग्य व्यवस्थापनातही मोलाचं योगदान देत आहेत. हो, त्यांची कार्यक्षमता आणि कर्तृत्व यामुळे त्यांना 2023 साली बेस्ट एक्झिक्युटिव्ह ऑफ द इयर हा पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्काराने त्यांच्या कौशल्याचं आणि मेहनतीचं योग्य मूल्यांकन झालं आहे. त्यांनी केवळ वैद्यकीय क्षेत्रातच काम केलं नाही, तर त्यांच्या संशोधनाचा ठसा आंतरराष्ट्रीय पातळीवरही उमटलाय. त्यांच्या अनेक आंतरराष्ट्रीय मेडिकल मॅगझिन्समध्ये शोध निबंध प्रकाशित झालेत, ज्यामुळं त्यांचा शोध कार्याचा आणि वैद्यकीय क्षेत्रातला अभ्यासाचा सन्मान केला गेलाय. खरंच डॉक्टर निशिगंधा जोशी यांचं कार्य केवळ दंतवैद्यकीय क्षेत्रापुरतंच मर्यादित नाही, तर त्यांनी सार्वजनिक आरोग्य आणि संशोधन क्षेत्रातही आपलं स्थान निर्माण केलं आहे आणि त्यांचं हे योगदान खूप महत्त्वाचं आहे. डॉक्टर निशिगंधा जोशी यांच्या वैद्यकीय क्षेत्रातल्या यशासाठी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा. त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर जे योगदान दिलंय ते खूपच प्रेरणादायी आहे. त्यांना त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. हो, त्यांची मेहनत आणि समर्पण खरंच आदरणीय आहे. त्यांना त्यांच्या वैद्यकीय आणि सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील पुढील यशासाठी माझ्याही मनपूर्वक शुभेच्छा. विशाखा, आज आपण बोलणार आहोत डॉक्टर अस्मिता पाटणे चौहान यांच्याबद्दल. 2019 पासून त्या इथे प्रॅक्टिस करत आहेत आणि त्यांनी एक मोठं योगदान दिलेलं आहे. गडिंग्लज मधील पहिल्या कॉर्निया स्पेशालिस्ट आहेत त्या. हो, त्यांचा शिक्षणाचा प्रवास खूपच प्रशंसनीय आहे. त्यांनी MBBS ग्रँट मेडिकल कॉलेज मुंबई आणि DNB नेत्ररोग शेखर नेत्र रुग्णालय बंगलोर इथून पूर्ण केलं. तसंच त्यांनी नेत्ररोपण फेलोशिप बंगलोर वेस्टलाइन्स आय हॉस्पिटल आणि LV प्रसाद हैदराबाद इथून घेतलंय. डॉक्टर अस्मिता यांनी 2021 साली गडिंग्लजमध्ये आय बँक चालू केली आणि तेव्हापासून त्या नेत्ररोपण शस्त्रक्रिया करत आहेत. आतापर्यंत त्यांनी 93 यशस्वी नेत्ररोपण शस्त्रक्रिया केल्या आहेत, ज्यामुळे कित्येक रुग्णांना
नवीन जीवन मिळालं आहे. त्यांच्या लक्षात आलं की कोल्हापूर जिल्ह्यात नेत्ररोपण शस्त्रक्रिया करणारे तज्ज्ञ फारच कमी आहेत. त्यामुळं त्या कोल्हापूरलाही नियमितपणे जाऊन या प्रक्रियेत सहभागी झाल्या. या क्षेत्रात त्यांनी खेड्यातून शहराकडे जाणारा डॉक्टर असा आदर्श निर्माण केला. तसंच त्यांनी नेत्रदान आणि नेत्ररोपणाच्या जागृतीसाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहीम राबवली. त्यांनी गावागावात जाऊन लोकांमध्ये या विषयावर जागरूकता निर्माण केली. त्यांच्या या प्रयत्नामुळे कित्येक लोक नेत्रदानासाठी पुढे आले. त्यांनी डोळ्याच्या गुंतागुंतीच्या आणि अवघड शस्त्रक्रियाही गडिंग्लजमध्ये सुरू केल्या, ज्यामुळं ग्रामीण भागातील लोकांना इथं उत्तम वैद्यकीय सेवा मिळायला लागली. हे ग्रामीण भागातील रुग्णांसाठी खूप मोठं वरदान ठरलं. मॅडमना असं वाटतं की डोळ्याचे आजार होऊच नयेत, यासाठी जनजागृती खूप महत्वाची आहे. आणि म्हणूनच त्यांनी डोळ्यांची काळजी कशी घ्यावी यासाठी अनेक व्हिडिओज बनवले. ऊसाच्या पिकामुळे होणाऱ्या डोळ्यांच्या दुखापतींसाठी शेतकऱ्यांमध्ये गॉगल वापरण्याची सवय निर्माण करायला त्यांनी एक शॉर्ट फिल्म सुद्धा तयार केली. त्या फिल्मचं नाव होतं दृष्टी आणि त्या फिल्ममध्ये नेत्रदानाचं महत्वही सांगितलंय. याशिवाय त्यांनी गडिंग्लजमध्ये स्वतःचं दृष्टीमापन करण्यासाठी आवश्यक असे बोर्ड लावले, ज्यामुळे लोकांना आपली दृष्टी नीट आहे का हे तपासता येऊ लागलं. हा प्रयोग इतका लोकप्रिय झाला की असे बोर्ड अनेक हॉस्पिटल्समध्ये आणि काही शहरांमध्ये लावले जाऊ लागले. त्यांनी नेत्ररोग सहाय्यक निर्माण करण्यासाठी कॉलेजही सुरू केलं आणि त्याच्या प्राचार्य आहेत. मॅडमच्या या कॉलेजमधून पदवी घेणारे विद्यार्थी आज भारतभर काम करतायत. त्यांना अत्याधुनिक आणि व्यावहारिक प्रशिक्षण मिळाल्यामुळं ते खूप चांगलं काम करू शकतात. तसंच अस्मिता मॅडमनी अनेक आंतरराष्ट्रीय मेडिकल कॉन्फरन्समध्ये व्याख्याने दिली आहेत. त्यामुळे पोस्ट ग्रॅज्युएशन करणाऱ्या डॉक्टरांना योग्य मार्गदर्शन मिळत आहे. डॉक्टर अस्मिता पाटणे चौहान यांचा हा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे. त्यांच्या या यशस्वी प्रवासासाठी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा. त्यांनी गडिंग्लजमध्ये नेत्ररोगाच्या क्षेत्रात एक नवा अध्याय सुरू केलाय. त्यांच्या पुढील यशस्वी कार्यासाठी अनेक उत्तम शुभेच्छा. दर्शक हो, नारी तू नारायणी ह्या विशेष मालिकेत आता आपण जाणून घेऊया अशा एका महिला डॉक्टर बद्दल जिच्या हातांनी हजारो महिलांना मातृत्वाचं सुख लाभलं आहे. त्या आहेत पूनम पाटील. MBBS आणि MS अशी त्यांची डिग्री आहे. गडिंग्लज येथील अत्याधुनिक पाटील मॅटर्निटी होमच्या त्या सहसंस्थापक आहेत. डॉक्टर पूनम पाटील या केवळ स्त्रीरोग तज्ज्ञच नाहीत, तर महिलांच्या संपूर्ण प्रवासात त्यांना आधार देणारी सखी आहेत. किशोर वयापासून ते प्रसूतीपर्यंत स्त्रिया अनेक टप्प्यांमधून जातात आणि या प्रत्येक टप्प्यावर पूनमताईंनी त्यांच्या आरोग्याची काळजी घेतलेली आहे. स्त्रीच्या प्रसूती काळात तिला नव्यानं जीवन मिळतं आणि ती नवनिर्मितीचा आनंद अनुभवते. हा अद्वितीय क्षण पूनमताई रोज अनुभवतात. त्यांचं म्हणणं आहे की प्रसूतीचा आनंद अवर्णनीय आहे आणि त्याचं साक्षीदार होणं म्हणजे त्यांच्या पेशाची सर्वात मोठी देणगी आहे. अगदी बरोबर. पूनम पाटील यांनी सहाय्यक प्राध्यापक आणि रेसिडेंट डॉक्टर म्हणून 8 वर्ष आपली सेवा दिली. त्यांनी ग्रामीण भागातील महिलांसाठी विशेषतः वंध्यत्व निवारण आणि समुपदेशनाचे कार्य केले आहे. वंध्यत्वाबाबत असणारे गैरसमज दूर करण्यासाठी त्यांनी विविध शिबिरांचं आयोजनही केलं आहे. पाटील मॅटर्निटी होमच्या माध्यमातून त्या आणि त्यांचे पती प्रकाश पाटील यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं महिलांना प्रसूती सेवा आणि वंध्यत्व निवारण सेवा दिलेली आहे. ग्रामीण भागातील महिलांना या सेवेचा मोठा लाभ होतोय. पूनमताईंनी किशोरवयीन मुलींना मासिक पाळीबाबत जागरूक करण्यासाठी विविध शिबिरं आयोजित केली. त्यांनी स्त्रियांच्या आरोग्याबाबत असणाऱ्या अज्ञानामुळे होणारे गैरसमज दूर केले आहेत आणि महिलांना योग्य मार्गदर्शन दिलं आहे. त्यांच्या या महत्त्वपूर्ण कार्यामुळे पूनम पाटील या केवळ डॉक्टर नाहीत, तर महिलांसाठी मार्गदर्शक मैत्रीण आहेत. त्यांच्या या कार्यासाठी आम्ही त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. अगदी खरं आहे.
पूनमताईंचं योगदान ग्रामीण भागातील महिलांसाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यांचा हा सेवाभाव आणि समर्पण स्त्री आरोग्याच्या क्षेत्रात प्रेरणादायी ठरतोय. त्यांच्या आगामी कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा. दर्शक हो, आता आपण भेटूया एका अशा महिलेला जिचं वैद्यकीय क्षेत्रातलं योगदान संपूर्ण गडिंग्लज तालुक्याच्या आरोग्य व्यवस्थेसाठी मोलाचं ठरलंय. त्या आहेत डॉक्टर निलिमा अमृत धबाले. PHC हलकर्णी येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून त्या कार्यरत आहेत. डॉक्टर निलिमा धबाले यांनी गेल्या 4 वर्षात PHC हलकर्णी येथे अतुलनीय कार्य केलं आहे. विशेषतः कोविड काळात त्यांनी सुरक्षित प्रसूतीसाठी विशेष प्रयत्न केले. या कठीण काळात कोविड रुग्णांची सुरक्षित प्रसूती करून त्यांनी महिलांच्या आरोग्याची काळजी घेतली. फक्त प्रसूतीच नाही तर मुलांचं नियमित लसीकरणही त्यांनी 100% पूर्ण केलंय. त्यांच्या नेतृत्वाखाली PHC हलकर्णी नेहमीच जिल्हा स्तरावर पहिल्या 3 क्रमांकात स्थान मिळवते. दरवर्षी क्षयरोग निदान शिबिराचं उद्दिष्टही त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केलंय. आणि किशोरवयीन मुलींना शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावर आरोग्य शिक्षण देणं हे देखील त्यांचं एक महत्त्वाचं कार्य आहे. गरोदर महिला आणि स्तनदा मातांसाठी आरोग्य मेळे आयोजित करून त्यांनी महिलांच्या आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण केली आहे. डॉक्टर निलिमा धबाले यांनी केवळ प्रसूती आणि लसीकरणाचंच काम केलं असं नाही, तर आपत्कालीन प्रकरणांमध्येही त्यांनी उत्कृष्ट व्यवस्थापन केलंय. उत्कृष्ट सुविधांच्या बाबतीत त्यांनी PHC हलकर्णीचं नाव उंचावलंय, ज्यामुळं PHC हलकर्णीला आदर्श PHC मानलं जातं. अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे गडिंग्लज तालुक्यात PHC स्तरावर पोस्टमार्टम करण्याचं धाडस केवळ डॉक्टर धबाले यांनी दाखवलेलं आहे. गडिंग्लजच्या SDH नंतर PHC हलकर्णी हे एकमेव असं केंद्र आहे की जिथं पोस्टमार्टम केलं जातं. पोस्टमार्टम करणारी महिला अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे. डॉक्टर निलिमा धबाले यांच्या कार्याचं कौतुक करावं तितकं कमी आहे. त्यांनी आपल्या वैद्यकीय सेवेनं अनेकांना मदत केली आहे आणि तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेला एक नवीन दिशा दिली आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आम्ही त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. अगदी खरं आहे. अशा डॉक्टरांची समाजाला नितांत गरज आहे. डॉक्टर निलिमा धबाले यांचे कार्य सर्वांना प्रेरणा देणारे आहे. त्यांना पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा. नारी तो नारायणी या कार्यक्रमाला पाठबळ देणाऱ्या शुभसंगम दड्डी अर्थात SSD ज्वेलर्सच्या या महिला सन्मानाच्या भूमिकेचा उल्लेख नक्कीच केला पाहिजे. समाज उपयोगी चांगल्या उपक्रमांना शुभसंगम दड्डी ज्वेलर्स कडून नेहमीच प्रोत्साहन मिळालंय. त्यामुळं SSD ज्वेलर्सचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांच्या व्यावसायिक भरभराटीसाठी नारी तू नारायणीच्या सगळ्या टीमकडून त्यांना अनेक उत्तम शुभेच्छा.